नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस 2024 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी सराव सिरीज सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, या सिरीजचा डेमो व्हिडिओ आपण आज पाहतोय. तर आता ज्या सूचना सांगतोय त्या लक्ष देऊन ऐका आणि सूचना ऐकल्याशिवाय पुढे व्हिडिओ पाहू नका. तर मित्रांनो, आता आपल्याला माहित असेलच की 5 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, या महिन्यात फॉर्म भरून होतील आणि पुढचे काही महिने तुम्ही फिजिकलचा आणि परीक्षेचा अभ्यास कराल. तर मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा सराव व्हावा आणि तुमचा किती अभ्यास झालाय हे तुम्हाला समजावं म्हणून आपण ही सिरीज सुरू करतो, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे विषय ज्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, या सर्व विषयांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यासाठी मित्रांनो, आपण हे सर्व सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, सूचना ऐका यासाठी म्हटलं की आपण या व्हिडिओमध्ये 40, 50 किंवा 100 प्रश्न घेऊ शकतो. 100 प्रश्न घेतले तर विद्यार्थी बोर होत आहेत आणि व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीयेत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहता यावा यासाठी किती प्रश्न टाकावेत, एका व्हिडिओमध्ये किती प्रश्न असावेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. 50 असावेत की 100 असावेत, त्यानुसार आम्ही व्हिडिओमध्ये प्रश्नांची संख्या ठरवू. तर मित्रांनो, फिजिकलचा सराव करता करता आपल्याला आपल्या लेखीचा सराव देखील करायला पाहिजे, कारण नंतर लेखीला खूप दिवस भेटणार नाहीये. जून जुलैमध्ये भरती होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप कमी वेळ भेटेल. त्यामुळे सराव भरपूर झाला पाहिजे आणि त्यासाठीच तुम्ही हे व्हिडिओ पहा. आणि जर तुम्ही पोलीस भरतीचा सराव करताय तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपले पुढचे व्हिडिओ कसे असणार आहेत आणि व्हिडिओ पाहायचे की नाही. ठीक आहे मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीचा अर्ज भरणार आहात तर तुम्ही आतापासून सरावाला सुरुवात करा आणि तुमचे जे कोणी मित्र पोलीस भरतीसाठी सराव करत असतील त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून वाटू शकेल की प्रश्न सोपे आहेत, असे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार नाहीत. तर असं नाहीये मित्रांनो. परीक्षेला विचारलेले प्रश्न कसे होते यावर हे प्रश्न निवडण्यात आलेले आहेत. त्यामुळे याच प्रकारचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये असतील आणि जर तुम्हाला याची काठिण्य पातळी वाढवायची असेल तरी देखील आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अवघड प्रश्न आणण्याचा प्रयत्न करू. फक्त त्यासंबंधी तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट्समध्ये कळवू देत. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. ₹70ला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. ती वस्तू 81 रुपयाला विकली तर किती टक्के नफा झाला असता? आता मित्रांनो, एक वस्तू 70 रुपयाला विकल्यास 10 रुपये नफा झालेला आहे, म्हणजे वस्तूची किंमत किती होती? 60 रुपये होती. ठीक आहे. आणि जर वस्तू ती 81 रुपयाला विकली असती तर किती रुपये नफा झाला असता? 21 रुपये नफा झाला असता. मग मित्रांनो, हे 21 आहे ते 60 चे किती टक्के आहेत हे काढायचं आहे, म्हणजे 21/60 गुणिले 100 या फॉर्म्युलामधून आपल्याला ते काढता येईल. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 6 एके 6, 6 त्रिक 18. ठीक आहे. राहिले किती? 3 आणि 6 पंचे 30, म्हणजेच 3.5 गुणिले 10 बरोबर किती? 35. म्हणजेच जर ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर 35% नफा झाला असता. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2. 140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील? मित्रांनो, वर केलं तेच करायचं आहे. काय करायचं आहे? 56 हे 140 चे किती टक्के आहेत ते काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला टक्केवारी काढायची आहे. 56/140 गुणिले 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 14 एके 14, 14 चौक 56. 4 गुणिले 10 बरोबर 40. 40%. 56 हे 140 चे 40% आहेत, म्हणजे सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? मित्रांनो, वुहान हे शहर आहे ते चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. पुस्तक, लेखक ही अचूक जोडी ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी काय बघायचं आहे? पुस्तक आणि लेखक. पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते पाहायचं आहे. आता पहा, शाकुंतल हे पुस्तक कोण लिहिलं मित्रांनो? कालिदासाने लिहिलेलं आहे, म्हणजे पहिली जोडी चुकलेली आहे. बी पहा, मेघदूत कालिदास. मित्रांनो, मेघदूत कोणाचा आहे? कालिदासाचा आहे, म्हणजे जोडी बी ही बरोबर आहे. रघुवंश कोणाचा आहे मित्रांनो? रघुवंश देखील कालिदासाचा आहे, म्हणजे या ठिकाणी सी देखील चुकलेला आहे. आणि व्याकरण कोणाचं आहे मित्रांनो? व्याकरण हे पाणिनीचं आहे, म्हणजे या ठिकाणी ए, सी आणि डी या 3 जोड्या चुकलेल्या आहेत आणि फक्त बी जोडी बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय बी, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 5. मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसवणे का अनिवार्य आहे? मित्रांनो, आपल्याला माहित असेल की मोटार वाहनांच्या पाठीमागं लाल कलरची रेडियमची पट्टी असते. तर ती का असते? तर मागील वाहनांचा प्रकाश त्यावर पडावा आणि ती चमकावी, म्हणजे दुरूनच ती वाहनं आपल्या दृष्टिकोनात येतील किंवा आपल्याला दिसतील. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक डी, रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6. 8, 27, 64, 125 या ठिकाणी पहा, 8 काय आहे मित्रांनो?
2चा घन 27 काय आहे 3चा घन 64 काय आहे 4चा घन आणि 125 काय आहे 5चा घन. मग मित्रांनो 6चा घन किती आहे हे आपलं उत्तर असेल. 6चा घन किती आहे मग 6 आहे 36 आणि 36 गुणिले 6 बरोबर 216 म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. त्याच्यापुढे 7चा त्याच्यापुढे 8चा 9चा असे घन येतील. प्रश्न क्रमांक 7 15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर 10 मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील. आता मित्रांनो या ठिकाणी फॉर्म्युला काय आपल्यासाठी M1 D1 इज इक्वल टू M2 D2. ठीक आहे. जर काम समान असेल तर फॉर्म्युला असेल M1 D1 M2 D2. आणि जर मित्रांनो काम वेगळं असेल तर या ठिकाणी M1 D1 डिवायडेड बाय W1 म्हणजे वर्क 1 इज इक्वल टू M2 D2 डिवायडेड बाय W2 याप्रमाणे फॉर्म्युला वापरायचा. या ठिकाणी काम एकच आहे म्हणून आपण फक्त M1 D1 इज इक्वल टू M2 D2 हे वापरतोय. मग मित्रांनो M1 काय आहे M1 म्हणजे पहिल्या कामाला लागणारे मजूर आणि दिवस. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 15 गुणिले 10 बरोबर 10 गुणिले x. मग x ची किंमत काढायला काय करायला लागेल x बरोबर 15 गुणिले 10 भागिले 10. 10ला 10 गेलं राहिलं 15 म्हणजे x बरोबर 15 तर 10 मजुरांना ते काम करण्यासाठी 15 दिवस लागतील. मित्रांनो या ठिकाणी सोपं गणित होतं परंतु या ठिकाणी अवघड व्हॅल्यू असतील मोठे व्हॅल्यू असतील तर देखील ह्याने सोडवल्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल. फॉर्म्युला काय असेल M1 D1 इज इक्वल टू M2 D2. म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 8 3 6 11 18 27 38. आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे 3 अधिक 3 6 6 अधिक 5 11 11 अधिक 7 18 18 अधिक 9 27 27 अधिक 11 38 38 अधिक 13. या ठिकाणी प्रत्येक वेळी विषम संख्या पुढची विषम संख्या ऍड केलेली आहे. 3 मध्ये 3 ऍड केलेला आहे 6 मध्ये 5 ऍड केलेला आहे 11 मध्ये 7 ऍड केलेला आहे 18 मध्ये 9 27 मध्ये 11 आणि 38 मध्ये आपल्याला 13 ऍड करायचा आहे. 38 अधिक 13 बरोबर किती मित्रांनो 51 म्हणजेच बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 जर कप बरोबर 40 तर KIET बरोबर किती. मित्रांनो या ठिकाणी पहा कशावरून काढलेलं आहे हे सी किती नंबरला आहे अक्षरमालिकेमध्ये 3 यू किती नंबरला आहे 21 आणि पी किती नंबरला आहे 16. म्हणजे मित्रांनो 21 आणि 3 24 आणि 24 आणि 16 40 म्हणजेच हे 40 झालं. मग या ठिकाणी पहा के किती नंबरला आहे अक्षर मालिकेमध्ये के आहे 11 नंबरला के 11 नंबरला अधिक आय किती नंबरला आहे मित्रांनो आय आहे 9 नंबरला अधिक ई 5 नंबरला अधिक टी टी किती नंबरला आहे 20 नंबरला. बेरीज काय झाली 11 अधिक 9 20 20 आणि 5 25 आणि 25 आणि 20 45 म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 10 समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे. मित्रांनो समृद्धी महामार्ग याचं बांधकाम आणि संरक्षण आणि सर्व अंमलबजावणीची जबाबदारी ही MSRDC कडे आहे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडे आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक किंवा ऑप्शन डी. ठीक आहे मित्रांनो याची स्थापना MSRDC ची स्थापना मित्रांनो 9 जुलै 1996 ला करण्यात आली होती. आता मित्रांनो समृद्धी महामार्ग कोणत्या ठिकाणांना जोडतो असा प्रश्न देखील येईल. तर मित्रांनो समृद्धी महामार्ग आहे तो मुंबई ते नागपूर या ठिकाणांना जोडतो आणि एकूण 10 जिल्हे 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा हा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग. आणि याचं नाव विचारलं जाईल मित्रांनो काय ठेवण्यात आलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आणि मित्रांनो याची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर कोणते कोणते प्रश्न येतील याची अंमलबजावणी कोणाकडे आहे याची लांबी किती आहे हा किती जिल्ह्यांमधून जातो किती तालुक्यांमधून जातो इत्यादी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता. आता मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी राज्य फूल राज्य पक्षी आणि राज्य फळ इत्यादी गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे मित्रांनो शेकरू खार
हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे, म्हणजे ए हे आपलं उत्तर आहे. जर मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य पक्षी विचारला तर हरावत किंवा हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. त्याचबरोबर ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. महाराष्ट्र राज्याचं राज्य फळ आहे आंबा आणि राज्य फूल आहे जारूळ. इत्यादी माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 12. फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो फोर्स 1 ही एक मुंबईमधील दहशतवाद विरोधी संघटना आहे आणि याची स्थापना आहे ते मित्रांनो 26 नोव्हेंबर 2010 रोजी करण्यात आली होती. कारण 26 नोव्हेंबर 2009 मुंबई या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने याची स्थापना करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. तर मित्रांनो यांचं घोषवाक्य विचारलं जाऊ शकतं. घोषवाक्य काय आहे? येतं शौर्य ततो जय, हे या फोर्स 1चं घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 13. समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो समुद्राला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत? सागर, दर्या, रत्नाकर, उदी, जलदी, अंबुदी, अंबुनिधी, सिंधू, अर्णव इत्यादी. तर मित्रांनो यामध्ये कोणता आलेला आहे? रत्नाकर आलेला आहे, म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो सविता म्हणजे काय? सूर्य. क्रमांक 13. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो समुद्राला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत? तर ते आहेत सागर, दर्या, रत्नाकर, उधी, जलधी, अंबुधी, अंबुनिधी, सिंधू, अर्णव इत्यादी. तर मित्रांनो या ठिकाणी आलेला पर्याय कोणता आहे? ऑप्शन ए रत्नाकर. तर मित्रांनो सविता हा सूर्याला समानार्थी शब्द आहे आणि नीर हा पाण्याला समानार्थी शब्द आहे. मग आपल्याला सूर्य आणि पाण्याचे इतर समानार्थी शब्द बघितले पाहिजेत, ते देखील आपण बघून ठेवले पाहिजेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. ऊन, हुन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? मित्रांनो आता पहा, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात, द्वितीयला सलाते सलानाते, तृतीयला नेईशी निही ईशी, चतुर्थीला सलाते सलानाते, पंचमीला ऊन हुन, षष्टीला चाचीचे चेचाची, सप्तमीला त इ आ हे प्रत्यय असतात. तर मित्रांनो आठवा प्रत्यय आहे संबोधनचा नो. मग मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पंचमीला ऊन हुन हे विभक्ती प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो राष्ट्रीय विषाणू संस्था किंवा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था याची स्थापना 1952 करण्यात आली होती. ICMR अंतर्गत 1952 पुणे या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 16. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? मित्रांनो बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे. जेव्हा मित्रांनो पहिलं कवी संमेलन भरलं होतं 1907 मध्ये जळगावमध्ये, जेव्हा पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन भरलं होतं, त्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी दिली होती. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन बी. मित्रांनो राम गणेश गडकरी यांना 3 टोपण नावं होती. एक होतं गोविंदाग्रज, दुसरं होतं बाळकराम आणि तिसरं होतं सवाई नाटकी. तर मित्रांनो कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे केशवसूत. प्रश्न क्रमांक 17. मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मित्रांनो सायखोम मीराबाई चानू ही भारताची एक वेट लिफ्टर आहे. हिनं 2020च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदक मिळवून दिलं होतं. म्हणून याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर मित्रांनो ही मणिपूरची राजधानी इम्फाळ या ठिकाणी राहते. म्हणजे या ठिकाणी ती कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर मणिपूरची आहे, म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो तिला 2018ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2018लाच पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते? मित्रांनो मोटार वाहनाच्या इंजिनमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे पिस्टन, जो की सिलेंडरमध्ये असतो. आणि मित्रांनो त्याच्या आसपासचे पार्ट आहेत कॅम्पशाफ्ट आणि कॅन्कशाफ्ट. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी. पिस्टन, सिलेंडर, कॅम्पशाफ्ट आणि कॅन्कशाफ्ट. प्रश्न क्रमांक 19. द 15% दराने किती वर्षात 3000 रुपयेचे सरळ व्याज 1800 एवढे होईल? आता मित्रांनो या ठिकाणी दर दिलेला आहे, रक्कम दिलेली आहे आणि सरळ व्याज दिलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज काढताना एक सूत्र वापरतो आपण. सरळ व्याज बरोबर म.द.क भागिले 100, म्हणजेच मुद्दल दर कालावधी भागिले 100. या ठिकाणी आपल्याला काय काय आहे? सरळ व्याज म्हणजेच 1800 रुपये बरोबर
मुद्दल किती आहे 3,000 रुपये, मग 3,000 द आपल्याला काढायचं आहे आणि क 15%. ठीक आहे मित्रांनो, भागिले 100. या ठिकाणी शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. ठीक आहे, म्हणजेच काय झालं 1800 बरोबर 30 गुणिले 15 गुणिले दर. मग मित्रांनो दर बरोबर किती, दर बरोबर 1800 भागिले 15 गुणिले 30. मित्रांनो 3 किती 3 18, म्हणजेच या ठिकाणी 7 भागिले 15 बरोबर 4. एकूण किती वर्षांनी 3,000 रुपयाचे सरळ व्याज 1,800 रुपये होईल, 4 वर्षांनी होईल. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे मित्रांनो स्वतःशी केलेल्या भाषणाला किंवा स्वतःशी आपण ज्या गोष्टी बोलतो त्यांना स्वगत असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या पंक्तीमध्ये कोणता रस आहे. मित्रांनो आता आपल्याला एकूण किती रस आहेत ते माहित आहे का. एकूण 9 रस आहेत. कोणते कोणते, शृंगार, हास्य, रौद्र, करुण, बिभत्स, भयानक, वीर, अद्भुत आणि शांत असे 9 रस आहेत. तर मित्रांनो यापैकी गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार यामध्ये पराक्रम, शौर्य यांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये काय दिसतोय, उत्साह दिसतोय. म्हणून या ठिकाणी कोणता रस असणार आहे, वीर रस असणार आहे. कारण वीर रसामध्ये पराक्रम, शौर्य आणि उत्साह दर्शवलेला असतो. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. मग मित्रांनो अद्भुत रसामध्ये काय असतं, मित्रांनो यामध्ये विस्मय हा या रसाचा स्थायी भाव असतो. यामध्ये पहा अलिबाबा आणि 40 चोर, अलाउद्दीन आणि जादूचा दिवा यासारख्या परिकथा अद्भुत रसामध्ये दाखवल्या जातात किंवा सांगितले जातात. शांत रस कसा असतो मित्रांनो, यामध्ये भक्ती असते. भक्तिगीतांसाठी किंवा भक्ती संगीतासाठी शांत रस वापरला जातो. यामध्ये प्रामुख्याने काय येतात तर भोपाळी आणि अभंग येतात. आणि रौद्र जो रस आहे त्यामध्ये प्रामुख्याने क्रोध, चीड, राग या गोष्टी दाखवल्या जातात. प्रश्न क्रमांक 22. एका सांकेतिक भाषेत गिव म्हणजे VIEG तर डिस्क बरोबर किती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा गिव मध्ये काय आलेलं आहे, गिवचं काय केलं, सुरुवातीला 3 नंबरला व्ही आहे ते 1 नंबरला घेतलं. ठीक आहे 3, नंतर 2 नंबरला आय आहे ते 2 नंबरलाच ठेवलेलं आहे. नंतर 4 नंबरचं ई हे 3 नंबरला घेतलेलं आहे आणि नंतर 1 नंबरचं जी आहे ते 4 नंबरला दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी क्रम कसा आहे 3 2 4 1. म्हणजे या ठिकाणी पण पहा डिस्कच्या मध्ये SIKD SIKD हे आपलं उत्तर असायला हवं. आणि हे कुठं आहे, पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. म्हणजे ए बरोबर आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी अक्षरांचा क्रम बदलला त्याप्रमाणे डिस्क मध्ये देखील बदलला. प्रश्न क्रमांक 23. ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात. मित्रांनो ऑर्निथॉलॉजी हे प्रामुख्याने पक्ष्यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू, पक्षी, ऑप्शन ए. मित्रांनो ज्यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणलं जातं, झूलॉजी. त्याचबरोबर वनस्पतींचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात, बॉटनी. आणि फुलांचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात, फ्लोरिकल्चर. आणि फळांचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात, पोमिकल्चर. प्रश्न क्रमांक 24. केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाचे म्हण. मित्रांनो एखाद्याला काही उपदेश केला किंवा एखादी गोष्ट समजावून सांगितली तरी देखील त्याचं वागणं बदललं नाही किंवा त्याला ती गोष्ट समजली नाही तर त्याला काय म्हणू आपण, पालत्या घड्यावर पाणी. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो. मित्रांनो या ठिकाणी पहा वाहनाचा क्लच हा भाग आहे तो इंजिन आणि गिअरबॉक्स यांना जोडतो. जेणेकरून आपण क्लच ओढून काय करतो, गिअर टाकतो. हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे क्लच हा भाग इंजिन आणि गिअरबॉक्सला जोडतो. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26. रामने 5,000 रुपयाला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने श्यामला विकला. श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल. मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे, रामने एक मोबाईल 5,000ला खरेदी केला आणि 10% नफ्याने विकला. म्हणजे 10% नफा बरोबर किती असणार आहे, 10 भागिले 100 गुणिले 5,000. या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. म्हणजेच 10 गुणिले 50 बरोबर किती, 500. रामने तो मोबाईल श्यामला 500 रुपये नफ्याने विकलाय. म्हणजे 5,500 रुपयाने विकलाय. आता श्यामने तो 5,500 रुपयाने खरेदी केला आणि 10% तोट्याने विकला. म्हणजेच 10 भागिले 100 गुणिले 5,500 बरोबर किती, शून्याला शून्य गेले, 55 गुणिले 10 बरोबर 550. मग आता मित्रांनो श्यामला 550 रुपयाचा तोटा झाला. म्हणजे त्यानं कितीला विकलाय मोबाईल, तो 5,500 वजा 550 बरोबर
4,950 म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, सुरेशला तो मोबाईल 4,950 रुपयांना मिळालेला आहे. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 27, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वात पहिले प्रयत्न कोणी केले? राजर्षी शाहू महाराजांनी. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा 26 जून हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणजेच वर्ल्ड सोशल जस्टिस डे हा दरवर्षी 20 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28, वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? आता मित्रांनो, समजा हे वाहनाचं टायर आहे, ठीक आहे. हे टायर आहे. मग मित्रांनो, जेव्हा त्याच्यामध्ये जास्त हवा भरली जाईल तेव्हा काय होईल, तर टायर फुगेल. जास्त फुगल्यामुळे काय होईल, त्याचा जो सेंटरचा भाग आहे तो फक्त जमिनीला जास्त टेकेल आणि साईडचा भाग आहे, कडेचा भाग आहे तो टेकणार नाही. त्यामुळे काय होईल, टायराचा मधला भाग आहे तो जास्त झिजेल. ठीक आहे. टायराच्या 2 कडा आहेत ह्या आणि हा मधला भाग आहे, ठीक आहे. समजा तर हा मधला भाग आहे तो जास्त झिजेल, कारण हा जास्त जमिनीसोबत घर्षण होईल म्हणून हा झिजेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए, टायराच्या मध्यभागी. प्रश्न क्रमांक 29, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827 सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी आणि मृत्यू हा 28 नोव्हेंबर 1890 पुणे या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्यांच्याविषयी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे आणखी, त्यांनी 1848 महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. आता मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय माहिती असलं पाहिजे? 3 जानेवारी 1831 जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी आणि 10 मार्च 1897 मृत्यू हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला, पुणे या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 30, एका टेबलची किंमत 1,500 रुपये होती. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल? आता मित्रांनो, किंमत आहे 1,500 रुपये, 1,500 रुपये, त्यावर 20% सूट म्हणजेच 20/100 गुणिले 1,500 म्हणजे आपल्याला काय मिळेल, 1,500चे 20% किती आहेत ते मिळेल. म्हणजे या ठिकाणी शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 15 दुणे 30 म्हणजे 300 रुपयांनी सूट मिळणार आहे त्याला. म्हणजे त्याची किंमत किती होईल आता, 1,500 वजा 300 किती होईल, 1,200 होईल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे, 1,200 रुपये किंमत होईल. प्रश्न क्रमांक 31, चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे? मित्रांनो, जर वाहन पुढे न्यायचं आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे सुरुवातीला पहिलाच गिअर टाकायला लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए पहिला हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, जेव्हा चढावर वाहन चालत असतं तेव्हा आपण कमी गिअरमध्ये वाहन नेतो, म्हणजे त्यावेळी देखील पहिला गिअर आपण टाकून येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 32, प्रदीप्त लाल रंगाचा सिग्नल इल्युमिनेटेड रेड सिग्नल कोणती माहिती देतो? मित्रांनो, आता आपण सिग्नलला उभा राहिल्यानंतर आपल्याला समजतं की लाल सिग्नल म्हणलं की थांबा. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय असेल, आपलं उत्तर काय असेल, चालकाने वाहन थांबवावे. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी ऑरेंज लाईट असेल तर त्यावेळी काय करायला लागेल, वाहनाचा स्पीड कमी करायला लागेल आणि ग्रीन लाईट असेल तर वाहन पुढे घेऊन जाऊ शकता असा याचा अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 33, 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? मित्रांनो, 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह आहे सावित्रीबाई फुले यांचा. म्हणजे आपलं उत्तर काय, ऑप्शन सी. मित्रांनो, यांच्याबद्दल आपण काय पाहिलेलं होतं, जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी आणि मृत्यू 10 मार्च 1897 पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 34, 99 वजा 9 वजा 0.9 वजा 0.99 वजा 0.999 बरोबर किती? आता मित्रांनो, या ठिकाणी भरपूर जण गफलत करतील, 99 मधून 0.9 वजा करून 99 पॉईंट मध्ये उतरेल असं त्यांचं म्हणणं होईल, परंतु या ठिकाणी असं होत नाहीये. या ठिकाणी पहा, ज्यांना वजा चिन्ह आहे त्यांची पहिल्यांदा बेरीज करूया आपण. किती होईल, वजा 9 अधिक 0.9 अधिक 0.99 अधिक 0.999 बरोबर किती, 11.8. ठीक आहे मित्रांनो, 11.8. मग मित्रांनो, आता काय करायचं आहे, हे 99 मधून 11.8 वजा केलं किती होईल, 99 वजा 11.8 म्हणजे किती राहिलं, 87.2. म्हणजेच 87.111 हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35, एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो, क्षेत्रफळ सूत्र काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. या ठिकाणी पायची किंमत किती, 3.14 किंवा 22/7 गुणिले
आर म्हणजे त्रिज्येचा वर्ग. या ठिकाणी व्यास दिलेला आहे 28 सेमी आणि त्रिज्या काय असते, व्यासाचे निम्मे असते म्हणजे 28/2. 28/2 बरोबर किती त्रिज्या होणार आहे, किती होणार आहे 14. मग आपण या ठिकाणी काय करूया, पाय आर वर्ग मध्ये किमती ठेवूया 3.14 गुणिले 14 किती आलं आपलं उत्तर 615.44. ठीक आहे, 615.44 आणि या ठिकाणी 615.44 आसपास संख्या कोणती आहे 616, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे. मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क आपल्याला माहित असेल हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. मित्रांनो, याची स्थापना झाली तेव्हा याचं नाव होतं कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर 1974 साली याचं नाव बदलून करण्यात आलं बोरिवली राष्ट्रीय उद्यान आणि त्यानंतर 1981 साली याचं नाव बदलून करण्यात आलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. सध्या याचं नाव काय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कुठे आहे ते, मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी असणाऱ्या कान्हेरी किंवा कन्हेरी लेण्यांमुळे हे प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 37, अ ते ब अंतर 1755 किमी आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात. तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल. मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला माहित आहे ताशी वेग काढायचा आहे, म्हणजे स्पीड काढायचा. स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स म्हणजे अंतर भागिले वेळ, डिस्टन्स अपॉन टाइम. मग या ठिकाणी काय होणार आहे, डी बरोबर किती आहे 1755 भागिले 22 तास 30 मिनिटं म्हणजे 22.5 तासाने याला भागलं किती मिळेल आपल्याला 78 मिळेल, म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, प्रयोग ओळखताना काय करतो आपण, कर्ता कर्म आणि क्रियापद वेगळं करतो. मग या ठिकाणी राजाने, कर्ता, राजवाडा कर्म आणि बांधला हे क्रियापद आहे. मग मित्रांनो, आता आपण या ठिकाणी काय पाहणार आहे, कर्त्यानुसार, कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार आणि कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापद बदलत असेल तर त्यानुसार कर्तरी, कर्मणी आणि भावे हे प्रकार असतात. तर मित्रांनो, जेव्हा कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलेल तेव्हा त्यावेळी कोणता प्रयोग असेल, कर्तरी प्रयोग असेल. कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलेल तेव्हा कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदलणार नाही तेव्हा भावे प्रयोग असेल. मग या ठिकाणी पहा, राजाने राजवाडा बांधला, राणीने बांधला, राजाने बांधला, लिंग बदललं काही फरक पडला नाही. राजाने बांधला, राजांनी बांधला, काही फरक पडला नाही. बांधला ते बांधलाच राहिलं. पण मित्रांनो, या ठिकाणी राजवाड्या जागी मंदिर आलं तर बांधले असं होईल. ठीक आहे, किंवा राजवाड्याचं अनेक वचन केलं राजवाडे, राजाने राजवाडे बांधले असं होईल. म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय, म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे, अर्थातच कर्मणी प्रयोग असणार आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे. मित्रांनो, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना आहे ही 1997 नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी करण्यात आले होते, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. याची स्थापना 18 सप्टेंबर इसवी सन 1997 रोजी करण्यात आली होती. आणि मित्रांनो, संस्कृत कवी कालिदास यांनी या ठिकाणी रामटेक या ठिकाणी मेघदूत हे काव्य लिहिलं असं मानलं जातं आणि त्यामुळे या विद्यापीठाला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 40, 729 चे घनमूळ किती. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्याला 1 ते 10 घन माहित असले पाहिजेत, त्यामुळे आपल्याला घनमूळ काढण्यात फायदा होईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण एकच सांगू, या ठिकाणी 1 चा घन 1 असतो, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729, 10 चा 1000 असे घन असतात. तर मित्रांनो, यानुसार जर मोठ्या संख्या असतील 5 अंकी 6 अंकी त्यांचे घन काढायच्या पद्धती देखील आपल्याला माहित आहेत. तर मित्रांनो, त्या पद्धती आपण इथून पुढे होणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहोत. या ठिकाणी फक्त आपण एवढंच पाहूया. या ठिकाणी 7 चा घन 343 असतो, 8 चा घन हा 512 आणि 9 चा घन 729, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी. जर मित्रांनो या ठिकाणी मोठ्या संख्या असतील आणि पूर्ण घन असतील तर त्यांचे घन काढण्याची पद्धत आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नक्की पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आजचा हा डेमो व्हिडिओ होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी आवश्यक असणारे डेमो व्हिडिओमधील 40 प्रश्न पाहिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या सिरीजमध्ये कसे प्रश्न असतील हे आपल्याला समजलं असेल. जर मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि परीक्षेला येतील असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या प्रश्नांबद्दल आपले अभिप्राय कमेंटमध्ये लिहून सांगा. त्याचबरोबर प्रश्नांची काठीण्य पातळी वाढवायची असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता.
त्याचबरोबर जर तुम्हाला 2024 मध्ये होणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करायची आहे आणि सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात, जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि इतर माहितीसाठी टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला संपर्क करू शकता. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.